एका गावात कुंजांडी नावाचा एक व्यापारी राहत होता आणि त्या कुंजांडीकडे एक गाढव होतं. कुंजांडी त्या गाढवाच्या अंगावर सगळं सामान ठेवून बाजारात जायचा. एक दिवस अचानक एक घटना घडली. जेव्हा बाजारातून कुंजांडी घरी येत होता तेव्हा त्याला थकवा जाणवायला लागला. तेव्हा त्याने विचार केला की थोडा वेळ या झाडाखाली बसून आराम करावा. आणि हे बघून त्याचं गाढव त्याच्यासोबत आराम करू लागलं. दोघंही इतके थकले होते की कुंजांडीला झोप लागली. आणि तेव्हा तिथे एक साप आला. आणि त्या सापाला बघून गाढवाने, बाप रे, काय हा साप आहे? हा तर मालकांच्या जवळ जातोय. असं वाटतंय की हा त्यांना चावायला जातोय. मला काही करून मालकाला वाचवावं लागेल. तुला माझ्या मालकाला चावायचं आहे ना? थांब, तुला दाखवतो. बाप रे, साप हा इथे कसा आला? याच्या अंगावर जी काडी पडली आहे ती कुणी टाकली? तू टाकलीस का? तर तू माझा जीव वाचवलायस. हे उपकार मी कधीच विसरणार नाही. आजपासून तू माझा सर्व काही आहेस. कुंजांडी नेहमी सर्व सामान गाढवाच्या अंगावर लादून बाजारात जायचा आणि सगळं सामान विकल्यावर गाढवासोबत घरी परत यायचा. हे त्याचं नेहमीच होतं. ऐक बाळा, जर तू उत्साहासोबत खूप मेहनत करशील ना तर त्याचं फळही तुला खूप चांगलं मिळेल. कळलं मला, पण मालिक हे तर खूप वजनदार आहे. अरे बेटा, तू माझं सोनं आहेस. मी तुझ्यावर भार कसा लादेन? समजलं बाळा? आपला थकवा दूर करण्यासाठी मी तुला एक छानसं गाणं ऐकवतो. काय गाणं? हे फक्त गाणं नाहीये, हे तुझ्याबद्दलचं गाणं आहे. गाढवाच्या मुला हळू का चालतो, जोरात चाल रे तू. कुंजांडीच्या गाढवा तू, जोरात चाल रे तू. कसं वाटलं गाणं? काय मालक, तुमचं गाणं ऐकण्यापेक्षा तर मी वजनच उचलेल. एक दिवस कुंजांडी आणि त्याचं गाढव सगळं सामान विकून रोज सारखंच खूप आनंदात शहराकडे येत होता. आणि तो गाढवाला म्हणाला, अरे गाढवा, तुझ्या पाठीवर काही सामान नाहीये म्हणून तू जोरात चालतोयस. अरे मालक, लवकर चला, मला घरी जाऊन आरामही करायचा आहे ना. अरे बाप रे, बाप रे, गड्ढ्यात पडलास. मी तुला मगापासूनच म्हणत होतो हळू चाल, पण माझं तुला ऐकायचंच नव्हतं. अरे देवा, कसं काढू याला? या गाढवाला बाहेर काढायला काहीतरी करावं लागेल. आपल्या गाढवाला वाचवायला कुंजांडी काहीतरी उपायाचा विचार करू लागला. आणि तितक्यात त्याला दोरीसारखं काहीतरी दिसलं. अरे ए गाढवा, या दोरीच्या साह्याने वर येऊन जा. कसंही करून तुला वाचवावं लागेल आता. अरे तुझ्याशिवाय मी कसा राहू शकेन? कुंजांडी खूप दुःखी झाला होता. तेव्हा रस्त्याने जाणाऱ्या एका माणसाने त्याला पाहिलं. कुंजांडीची गध्याला वाचवायची कल्पना बघून त्याला एक गंमत सुचली. त्याने कुंजांडीला म्हटलं, अरे माझ्या मित्रा, विहिरीत जो पडलाय तो गाढव आहे.
तो दोरीच्या साह्याने वर नाही येऊ शकत. मग तू सांग कसं वाचवू याला? याला कसंही करून मला वाचवावंच लागेल. अरे माझ्या मित्रा, ही विहीर खोल आहे. काहीही केलंस तरी तू यातून गाढवाला बाहेर नाही काढू शकत. त्याचा पिच्छा सोडून दे. अरे हे कसं बोलतोयस तू? तर बसून इथेच पहारा देत राहा. कुंजांडी आपल्या गाढवाला वाचवू न शकल्यामुळे उदास होऊन हा विचार करायला लागला की आता तो काय करेल. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कधी दिवसाची रात्र झाली हे त्याला कळलंही नाही. कुंजांडी खूप त्रस्त होता. त्यावेळी वाटेवरून एक संन्यासी जात होते. त्यांनी कुंजांडीकडे पाहिलं आणि तो त्यांना त्रस्त दिसला म्हणून ते त्याला विचारायला त्याच्या जवळ गेले. अच्छा, तर ही समस्या आहे. मी तुला एक प्रश्न विचारू? तू या गाढवाला इथे सोडून पुढे का नाही गेलास? याने माझा जीव वाचवलाय महाराज. मी याला सोडून कसं जाऊ? काल संध्याकाळपासून याने काहीही खाल्लं नाहीये. तुला हे गाढव इतकं आवडलंय का? हो महाराज, मला याला वाचवायसाठी कृपया काहीतरी उपाय सांगा. अच्छा, असं आहे. तुझं या गाढवावरचं प्रेम बघून मला खूप आनंद झाला. कसंही करून माझ्या गाढवाला वाचवा महाराज. काळजी करू नकोस. तुझ्या गाढवाला आपण नक्की वाचवू. तू जाऊन माती घेऊन ये. ती कशासाठी? या गड्ड्यात टाकण्यासाठी. अरे, गड्डा बुजून जाईल. माझं गाढव मरून जाईल महाराज. तू घाबरू नकोस कुंजांडी. माझ्यावर विश्वास ठेव. जा. कुंजांडीने महाराजांच्या शब्दांवर विश्वास ठेवून कुंजांडी रेती आणू लागला आणि जाऊन जाऊन आपल्या गाढवाला वाचवायसाठी भीतीने टाकू लागला. घाबरू नकोस कुंजांडी. गड्ड्यात माती टाकत राहा. घाबरायचं काहीही कारण नाहीये. मी तुझ्या सोबत आहे कुंजांडी. कुंजांडीने जेव्हा खाली पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की गाढव हळूहळू वर येतंय. कुंजांडीला हे बघून आनंद झाला आणि तो धावून धावून माती आणू लागला. कुंजांडीला आनंदी बघून संन्यासी आपल्या मार्गाने मार्गस्थ झाले. कुंजांडीने पाहिलं की गाढव हळूहळू वर येतंय. अरे गाढवा, तू मला खूप पेचात टाकलं होतंस. जर त्या संन्यासाने मला मार्ग नसता सांगितला तर मी तुला बाहेर काढूच शकलो नसतो. ही एक अशी गोष्ट आहे जी भूतकाळात घडली होती. एका गावात एक धोबी होता. गावातील सगळ्या घरातून कपडे जमा करून धुवायचा आणि त्यातून मिळालेल्या पैशात तो आणि त्याची बायको आपलं घर चालवायचे. त्याच्याजवळ एक घोडा आणि एक गाढव होतं. आपल्याजवळ एक गाढव आणि घोडा आहे. किती छान वाटतं ना? हो, ते तर आहेच. जर ते नसते तर तुम्हाला ते कपडे न्यावे लागले असते. घोडा असल्यामुळे आपण दूरदूरपर्यंत यात्रा करू शकतो. हे तर खरं आहे. घोडा आणि गाढव एकाच गोठ्यात राहायचे. पण घोडा गाढवाला आपला मित्र समजत नव्हता. तू कसा प्राणी आहेस? तू कसाही सुंदर दिसत नाही. अरे माझ्याकडे बघ, मी किती सुंदर दिसतो. हो मित्रा, तू खरं बोलत असशील, पण मी तुझा मित्र आहे ना. शे, मी तुझा मित्र नाहीये. तुझ्या वासामुळे मला इथे उभं सुद्धा राहत नाहीये. कुरूप घाणेरड्या प्राण्या. असं नको म्हणूस मित्रा. तसंही मालकाचं सगळं काम मी एकटा करतो. आपल्या दोघांचा मालक तर एकच आहे ना. तुझं आयुष्य इतकं आरामदायी आहे. माझ्या आयुष्यात तर फक्त कष्टच कष्ट आहेत. अच्छा,
हे तू का बोलतोयस? मालक, सगळं सामान फक्त मलाच उचलायला लावतात. तुझ्याकडून फक्त छोटं मोठं काम करवतात. अच्छा, असं आहे का? लक्षात ठेव, मी तुझ्यापेक्षा जास्त मौल्यवान आणि किमती आहे. तू माझ्यासोबत असं नको करूस मित्रा. मला खूप त्रास होतोय. मी पण तर तुझ्यासारखा प्राणी आहे. तू माझ्यासारखा कधीच नाही राहू शकत. माझ्यात अधिक बुद्धी आणि ताकद आहे. तू मजुरी करणारा आणि एक मूर्ख प्राणी आहेस. तू कृपया असं नको म्हणूस मित्रा. मूर्ख गाढवा. प्रत्येक प्राण्याचं महत्व त्याच्या मूल्यावर आणि किमतीवर ठरतं. तू इतका गर्विष्ठ नको राहूस. बरेचदा गाढव आणि घोड्यामध्ये नेहमी भांडण होत असे. गाढवापेक्षा मोठा असल्याचा गर्व घोड्याला नेहमी होता. ओ, असं वाटतंय पाऊस येईल. सगळे कपडे लवकर न्यावे लागतील. बाप रे, हे तर खूप जास्त वजन आहे. म्हणून गाढव, घोडा आणि धोबी पायीच घरी निघाले. पण वजन जास्त असल्यामुळे गाढव हळूहळू चालत होता. मित्रा, माझ्या पाठीवर खूप जास्तच वजन आहे. तू माझी थोडी मदत करू शकतोस का? तर मी काय करू? तुझी थोडी मदत हवी आहे. म्हणजे तुला म्हणायचं आहे की तुझं वजन मी उचलू? नाही नाही, असं अजिबात नाही. माझं वजन कमी करायला काही कपडे तुम्ही घ्या. अरे मूर्खा, तुझं वजन आहे ना, तूच उचल. मी घोडा आहे, मी वजन उचलत नसतो. मित्रा, आता मी पडून जाईन. माझी मदत करशील? मी तुला सांगितलं ना की घोडे वजन उचलत नाही. बिचारा गाढव आता खूप थकून खाली पडला. अरे बापरे, वाचवा. बापरे, वजन उचलून तर गाढव खाली पडलं. आता काय करू? पावसाच्या आधी घरी पण पोचायचं आहे. पडलेल्या गाढवावरून त्याने सर्व कपडे काढून घेतले. ओ, बिचारा गाढव, याची हालत किती खराब झाली आहे. आता हा वजन नाही उचलू शकणार. हां, आता मी हे सगळे कपडे घोड्यावर ठेवून देतो. आणि नंतर धोब्याने सगळे कपडे घोड्यावर ठेवले. आणि एवढंच नाही तर त्या गर्विष्ठ घोड्याच्या अंगावर गाढवाला सुद्धा ठेवलं. मला याचा भार उचलावा लागत आहे. याचं कारण माझा अहंकार आहे. मी जर याला मदत केली असती तर माझ्यावर ही परिस्थिती आली नसती. एकेकाळची गोष्ट आहे. एका गावात एक गुळ विकणारा व्यापारी राहत होता. त्यांनी एक गुळासाठी टोपली बनवली आणि ती दूर बाजारात घेऊन गेला. तो गुळ विकून कमवलेल्या पैशांवर जगत होता. तो जंगलाच्या रस्त्याने रोज चालत बाजारात जायचा. एक दिवस सर्व गुळ विकून व्यापारी बाजारातून परत येत होता. जेव्हा तो एका झाडाजवळ पोहोचला तेव्हा त्याला एक पोतं दिसलं आणि तो समोर गेला.
अरे, या पोत्याला कोणी बांधलं? आणि ही तर हलते आहे. चला जाऊन बघतो. आणि पुढे जाऊन व्यापारी पोत्याजवळ आला तेव्हा त्याला पोत्यातून रडण्याचा आवाज यायला लागला. बाप रे, मला वाचवा, वाचवा, कोणी वाचवा मला, बाप रे. तू कोण आहेस आणि तुला मी कसं वाचवू? आणि तू या पोत्यात कसा गेला? मला एका शिकाऱ्याने पकडून या पोत्यात बांधून दिलं. तुम्ही मला वाचवू शकता का? तुला वाचवू? अरे तू तर मगर आहेस ना. तुला वाचवलं तर तू मलाच खाऊन टाकशील. नाही, मी अजिबात करणार नाही. जर तुम्ही मला वाचवलं तर मी तुमची मदत एक दिवस नक्की करेन. तू जे बोलतोयस त्यावर मी विश्वास कसा ठेवू? माझ्यावर विश्वास ठेवा. तर मी तुला वाचवेन. मगरीचं ऐकून व्यापाऱ्याने पोतं उघडलं आणि मगरीला वाचवलं. वाचलो मी. तुम्ही माझा जीव वाचवला. मी तुमची मदत नक्की करेन. पण मला खूप जोरात भूक लागली आहे. जर मी लवकर काही खाल्लं नाही तर मी मरून जाईल. तुला जर वाईट वाटणार नसेल तर मी तुला खाऊ. अरे तू कसा प्राणी आहेस? मी तुझा जीव वाचवला आणि तू मलाच खायचं म्हणतोयस? ही काही चांगली गोष्ट नाहीये. तूच माझा शिकार आहेस. यात तुला काही शंका असेल तर कुणालाही विचारून घे. ठीक आहे. आणि तेव्हा सरपटत साप तिथे आला आणि दोघांनी सापाला एक प्रश्न विचारला. मगर खरं बोलतोय. तू मगरीचं जेवण आहेस. अरे हे काय बोलतोयस तू? जर अजूनही तुला विश्वास होत नसेल तर चल आपण दुसऱ्या कोणाला विचारू. आणि त्यानंतर ते हाच प्रश्न कोल्ह्याला विचारायला गेले. तुम्ही जे सांगितलं ते बिलकुल बरोबर आहे, बरोबर आहे. पण खरं विचाराल तर एक सांगू, उपाशी मगरी समोर जो येईल त्याला खायचा त्याला पूर्ण अधिकार आहे. तुम्ही जे म्हटलं ते बिलकुल अयोग्य आहे. जो ज्याचा जीव वाचवतो ते त्याला कधीच खात नाही. आणि मग तितक्यात तिथे एक वाटसरू आला आणि दोघांनी त्याला मत विचारायचा निर्णय घेतला. त्या दोघांनी जे म्हटलं ते मान्य कर. हाही हेच बोलणार आहे. आता तर मला खाऊ दे. सगळं समजून आणि ऐकून घेतल्यावर मी त्यावर माझं मत देईन. आधी मला हे सांगा की त्यावेळी नेमकं झालं काय होतं? मी बाजारात जाऊन या रस्त्याने येत होतो. काय तुम्ही तसं करून दाखवू शकता? हो, दाखवू शकतो. आत्ता मला कळलं. पण मला हे कळत नाही की मगर यात कसा फसला. तुम्ही मला ते करून दाखवू शकता? मी एका पोत्यात एकदम वाईट फसलो होतो. फसला होतास? आता तर मला अजिबात समजत नाहीये. तू मला दाखवू शकतो की कसा फसला होतास? बघ बघ, अगदी असा फसलो होतो. अच्छा, अशा प्रकारे तू या पोत्यात फसला होतास. पण माझ्या मनात एक शंका आहे की हे पोतं उघडं होतं. नाही नाही, बाहेरून बांधलेली होती. कोणीतरी मला बांधून ठेवलं होतं. तुम्हाला माहिती आहे का याला कसं बांधलं होतं? थांबा, आत्ता दाखवतो. आता मला पूर्ण गोष्ट समजली की हा पोत्यात कसा फसला होता. आता याला पोत्यातच राहू द्या. आता याला पोत्यामध्ये उपाशीच राहू द्या. वाचवणाऱ्याचंच भक्षण करणं हे काही योग्य नाहीये. माझं आयुष्य तुम्ही वाचवलंय. मी तुम्हाला कधीच विसरू शकत नाही. ज्याने तुम्हाला वाचवलं त्यालाच खाणं अयोग्य आहे. रोज याच रस्त्याने जातो, पण जंगल असल्याने मला आज जरा भीती वाटते आहे. एक काम करू, गाणं म्हणत पुढे जाऊ. झूठ बोले कौवा काटे काले कौवे से डरियो. झूठ बोले कौवा काटे काले कौवे से डरियो.
काले कव्वे से डरियो. अरे गध्या, तू का थांबलास? चालून चालून थकलास का? अरे ओरडतो का आहेस? लवकर चल, बाजारात पोहोचायला अजून बराच वेळ आहे. तुम्ही आज कुठेही जाणार नाही. थांबा इथे. अरे देवा, हा कोण आहे? अरे देवा, हा तर कोणीतरी चोर आहे. अरे राक्षस, राक्षस. चुप रहा. मी राक्षस नाहीये. राक्षस नाही तर मग कोण? मी आहे भूत. माझ्या समोर आलेला तू आजपासून माझा गुलाम आहेस. आता तू वाचू शकत नाही. अरे भूता, देवाच्या नावानी मला नको मारूस. मी बाजारात मिठाई विकणारा एक सामान्य व्यापारी आहे रे. मी उपाशी असताना मी हे काहीच पाहत नाही. गरीब असो की श्रीमंत, समोर येणाऱ्या प्रत्येकाला खाऊन मी माझी भूक मिटवतो. मला नको खाऊस. माझे बायका पोरं पोरकी होतील. हवं तर तुमची भूक मिटवायला मी मिठाई देऊ शकतो. सगळे म्हणतात मी बनवलेली मिठाई खूपच चविष्ट असते. हे तुम्ही पण खाऊन बघा. अरे खूपच चविष्ट. इतकी चविष्ट रबडी पहिल्यांदा खातोय. ही सगळी मला हवी. अरे भूता, हे तर मी बाजारात विकायला नेतोय. ही विकून मिळणाऱ्या पैशातून माझं घर चालतं. मग माझी भूक मिटवायला मी या गाढवाला खाऊन टाकतो. अरे नाही, माझ्या गध्याला नको खाऊस. तर गध्याऐवजी मी तुलाच खातो. मला? हो, तुलाच. मी भूक नाही थांबवू शकत. बोलायला पण वेळ नाही आहे माझ्याकडे. मी तुला खायला येतोय. वाचण्यासाठी काहीतरी युक्ती करावी लागेल, नाहीतर हे भूत मला खाऊन टाकेल. काहीतरी युक्ती तर करावीच लागेल. तू काय विचार करतोय? म्हणजे मी विचार करतो की सगळे भूत जादूगर असतात, पण तुला पाहून असं काही वाटत नाही. मग मला बघून तुला काय वाटतंय? तुला बघून असं वाटतं की गरिबीमुळे मरणार एक भूत आहे. मंत्रतंत्र काय माहित नसलेलं भूत. बस, तुला काय वाटलं माझ्याबद्दल? मला जादू करता नाही येत? तर हे बघ. अरे तू तर मोठा होतोयस. हो, मी मोठा होतोय आणि अजून मोठा होऊ शकतो. अरे अजून नको मोठा होऊस, मला भीती वाटतेय. वाढलं की माझी शक्ती अजून वाढते. खरंच? मग छोटं झालं की तुझी शक्ती अजून कमी होते, हो ना? नाही नाही, लहान मोठं झालं तरी माझी शक्ती कमी नाही होणार. तरीही मी माझा आकार लहान करेन. घे बघ. अरे आता तर तू लहान भूत झालास. मी अजून पण लहान होऊ शकतो. या डब्बीपेक्षा पण लहान होऊ शकतोस? हो बिलकुल. हा, तर मग छोटा होऊन या डब्बीत बसून दाखव. मला पण बघू दे तुझी जादूची शक्ती. हा, हे बघ. हो, तुझ्यात तर खूप छान शक्ती आहे. आता तू माझी बुद्धी बघ.